नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी इंग्रजी मीडियम 7वी कविता जाऊ फुलांच्या जगात. ऐका म्हणा वाचा. जाऊ फुलांच्या जगात, ऐकू फुलांची कहाणी, पाखरांच्या संगतीत गुजगोष्टी करू राणी. आपण आता फुलांच्या जगात जाऊया आणि त्या फुलांची कहाणी ऐकूया. ती फुलं जी पाखरांच्या सोबत राहतात त्यांच्या गुजगोष्टी आपण राणीसारखे करूया. निर्झराचे गोड गीत ऐकू चला वाऱ्यावर, खेळू सोनेरी उन्हात हिरव्याशा तृणावर. आता जे निर्झराचे गोड गीत आहे ते आपण ऐकूया आणि वाऱ्यासोबत ते ऐकूया. आणि उन्हात जे सोनेरी ऊन आहे त्या उन्हात खेळताना आपण जे हिरवं गवत आहे, तृण म्हणजे गवत, त्या हिरवा गवतावर आपण खेळूया. शोधून निळ्या आकाशात इंद्रधनुची कमान, दिसते का पाहू कोठे ब्रह्म विजेचे नर्तन. आता जे शुभ्र निळे आकाश आहे त्याच्यामध्ये आपण इंद्रधनुष्य कुठे दिसतोय का ते पाहूया. दिसते का पाहू कुठे रम्य विजेचे निर्माण, आणि जी कुठे आपल्या वीज पडताना दिसते का ते रम्य दृश्य आपण पाहूया. चंद्र सूर्य तारकांचा शोध घेत चला जाऊ, पाठलाग करताना कोण पुढे जाते पाहू. आता चंद्र सूर्य तारे आहेत यांचा आपण शोध घेत चला जाऊ आणि पाठलाग करताना कोण आपल्या पुढे जात आहे कोण मागे जात आहे हे आपण पाहूया. अशा प्रकारे जाऊया फुलांच्या जगात ही कविता झालेली आहे. आपण पुन्हा एकदा म्हणूया. जाऊ फुलांच्या जगात, ऐकू फुलांची कहाणी, पाखरांच्या संगतीत गुज गोष्टी करू राणी. निझराचे गोड गीत ऐकू चला वाऱ्यावर, खेळू सोनेरी उन्हात हिरव्याशा तृणावर. शोधू निळ्या आकाशात इंद्रधनुची कमान, दिसते का पाहू कोठे रम्य विजेचे नर्तन. चंद्र सूर्य तारकांचा शोध घेत चला जाऊ, पाठलाग करताना कोण पुढे जाते पाहू. सूर्यकांत खांडेकर यांची सुंदर कविता. आता याच्यामध्ये नवीन आले शब्द शिकूया. कहाणी म्हणजे गोष्ट, संगत म्हणजे सोबत, गुज गोष्टी म्हणजे गप्पा गोष्टी, निर्जर म्हणजे झरा, तृण म्हणजे गवत, नर्तन म्हणजे नाच. आता प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. ऊन सोनेरी रंगाचे कधी दिसते? ऊन सोनेरी रंगाचे कधी दिसते? इंद्रधनुष्यात कोणकोणते रंग असतात? जांभळा, तांबडा, हिरवा, निळा, पिवळा. हे 7 रंग असतात. तुम्हाला निसर्गातील कोणत्या गोष्टींचा शोध घ्यावासा वाटतो? पृथ्वी कशी फिरते याचा. फुलांची कहाणी, इंद्रधनुची कमान, विजेचे नर्तन. प्रश्न तिसरा, शब्द वाचा आणि वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. फुले. मला लाल फुले खूप आवडतात. दुसरा, वारा. सगळीकडे वारा बेत फिरू लागला. चंद्र सूर्य
आपला पाठलाग करतात. फुलांच्या जगात तुम्ही गेला तर काय मजा करा? आम्ही फुलांसोबत खेळू, हुंदडू, त्यांच्यासोबत मजा करू. आकाशातील चंद्र, सूर्य यांपैकी तुम्हाला काय आवडते? तर आकाशातील चंद्र मला खूप आवडतो, कारण की तो त्याचा आकार दर दिवशी बदलत असतो. गटातील वेगळा शब्द ओळखून लिहा. आकाश, निर्झर, ऊन, इमारत. तर इमारत. फुले, पाने, घरे, फळे. तर घरे. तांबडा, नारंगी, मोदक, पिवळा. तर मोदक. रुमाल, पट्टी, पेन्सिल, पेन. तर रुमाल. आंबा, पपई, जांभूळ, फणस. टप्पर रूप, रंग माझा वेगळा, फुलांचा राजा. घड्याळ. भिंतीवर टांगलेला असतो सादर काळ, वेळ सांगत असतो, टिकटिक वाजत असतो. फुलांची नावे. जाई, सदाफुली, जुई, मोगरा, झेंडू, चाफा, निशिगंध. अजून काय आहे का? बस एवढीच फुले आहेत. निर्जराचे गोड गीत हिरव्याशा चूर्णात. चला वाऱ्यावर. कवितेतील ओळी ऐकू चला वाऱ्यावर. चंद्र, सूर्य, तारकांचा शोध घेत चला जाऊ, पाठलाग करताना कोण पुढे जाते पाहू. तुम्हाला एखादे फुल भेटले तर संवाद लिहायचा आहे तुम्हाला तुमच्या शब्दात. अशा प्रकारे आपली प्रश्नोत्तरे झालेली आहेत. अशा प्रकारे आपली कविता झालेली आहे. जाऊया फुलांच्या जगात, 7वी कविता होती. अशा प्रकारे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.